सोलापुरातील बांधकाम कामगार योजनेत कामगारांची फसवणूक, भ्रष्टाचार असे जो सावळा गोंधळ चालू आहे त्या सोलापूरचे सहाय्यक कामगार आयुक्त जबाबदार असल्याचे आरोप संयुक्त कामगार सेनेचे संघटनेचे विष्णू कारंपुरी महाराज, बालाजी सराटे, अंगद जाधव, गणेश बड्डू, सुहेल शेख यांनी केला आहे। सोलापूर जिल्हा बांधकाम कामगारांच्या योजनेत विविध कामगार लाभ मिळवण्यासाठी व बांधकाम कामगार नोंदणीत बोगस नोंदणी व कामगारांकडून पैसे घेऊन वस्तू व पेटी देणे, ठेकेदारांची मनमानी, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील कर्मचारी, खासगी दलाल अशा सर्वांच्या संगनमताने मोठा भ्रष्टाचार व बांधकाम कामगारांची फसवणूक होत आहे। या सर्व सावळा गोंधळात सोलापूरचे सहाय्यक कामगार आयुक्त हे जबाबदार आहेत, कारण संयुक्त कामगार संघटनेच्या वतीनं महाराष्ट्र कामगार सेना, संघर्ष कामगार संघटना, सह्याद्री कामगार संघटना, बहुजन पॅंथर सेना, संघर्ष कामगार संघटना, भ्रष्टाचार विरोधी संघटना या संघटनेने दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी सदर भ्रष्टाचार व ठेकेदाराची मनमानी थांबवण्यास टोकन पद्धत बंद करण्याची मागणी केली। त्यावेळी सहाय्यक कामगार आयुक्तांनी तक्रार मान्य करून टोकन पद्धती व शिबिर बंद करण्याचे आश्वासन दिले, परंतु त्यानंतरही शेकडो कामगारांना ठेकेदार पैसे घेऊन टोकन वाटप करीत आहेत व राजकीय पक्ष शिबिर घेणे घेत आहेत। म्हणून याविरुद्ध निवेदन देण्यासाठी संयुक्त कामगार संघटनेच्या पदाधिकारी गेले असता कामगार आयुक्तांचा पत्ताच नव्हता। त्यामुळे सरकारी कामगार अधिकारी गायकवाड यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात दिनांक 1 ऑक्टोबर 2024च्या नंतर वाटप करण्यात आलेल्या टोकन आणि शिबिर रद्द ठरवून त्यांचे बिले अदा करू नये अशी मागणी केली। विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात बालाजी सराटे, गणेश बड्डू, अंगद जाधव, सुहेल शेख यांचा समावेश होता। सोलापुरातील प्रमुख अशा 5 संघटनेने मिळून महाराष्ट्र कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली जो बांधकाम कामगारामध्ये योजनेमध्ये जो भ्रष्टाचार सुरू आहे, जे लुटालूट सुरू आहे, भ्रष्टाचार हा शासनाचा पैशाचा असतो। हे नालायक लोक कामगार, महिला, गरीब बांधकाम कामगाराकडून लुटत आहेत। अशा या भ्रष्टाचारामध्ये, लुटालूटमध्ये पूर्णपणे सुसूत्रता यावी म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत। त्यानुसार 30 तारखेला 30 सप्टेंबर रोजी निवेदन दिलं सहाय्यक कामगार आयुक्तांना की ताबडतोब हे टोकन पद्धत आणि शिबिरे बंद करा। अशा प्रकारे निवेदन दिल्यानंतर सहाय्यक कामगार आयुक्तांनी आत्ताच्या आत्ता मी सगळं त्या टोकन पद्धत आणि शिबिरे बंद करतो अशा प्रकारचं आम्हाला आश्वासन दिलं। आम्ही विश्वास ठेवला आणि ते बघता काल 2 दिवसापासून तो ठेकेदार 1000 ते 1500, 1500 ते 2000 टोकन वाटला प्रत्येक कामगार मागं। आता माझ्या सहकार्याने सांगितलं अंगदनी की 1000 रुपये घेतात, नवे साहेब 2-2000 रुपये घेत आहेत। अशा प्रकारचं ते भ्रष्टाचार सुरूच आहे आणि मोहोळ आणि पंढरपूरमध्ये शिबिर सुद्धा झालेले आहेत। त्याहून भयंकर अशी गोष्ट या ठिकाणी घडलेली आहे की जे शिबिर घेण्याचं पत्र 6 महिन्यापूर्वी दिलं ते फाईल तपासता भारतीय जनता पक्ष, शिवसेना, शिंदे गट आणि अजित पवार, राष्ट्रवादी गट या लोकांचं पत्र फाईलमध्ये आहेत। म्हणजे राजकीय लोकांना देणं नाही असं असताना सहाय्यक कामगार आयुक्तांनी या ठिकाणी राजकीय लोकांना शिबिरे घेण्याची परवानगी देत आहे। यावरून पूर्णपणे सत्तेचा गैरवापर, सत्ताधाऱ्यांचा गैरवापर, कामगार मंत्र्यापासून मुख्यमंत्र्यापर्यंत, महसूल मंत्र्यापर्यंत सर्वच या ठिकाणी सत्ताधारी 50 खोके बस झाले नाहीत, आता गरिबांचे खोके घ्यायला निघालेले आहेत। अशा यांना धडा शिकविण्यासाठी आमचा सकाळपासून सहाय्यक कामगारांना आम्ही सकाळपासून फोन करतोय, 5 संघटनेचे पदाधिकारी फोन करतो, आम्ही फोन उचलत नाही। आणि या ठिकाणी आल्यानंतर सरकारी कामगार अधिकारी गायकवाड साहेब म्हणतात की अजून साहेब तर आले नाहीत, साहेब येऊ द्या अशा जिओल्यानं म्हणतात। परंतु या बाबतीमध्ये फोन न उचलणं आणि आम्हाला वारंवार 2-3 तासापर्यंत बसून, अरे तुम्ही काय बसवतो 2-3 तास, आम्ही 2-3 दिवसासाठी अर्धनग्न बसणार आहोत हे सुद्धा इशारा आम्ही काय मागच्या वेळेला दिलेला आहे। आता सुद्धा आम्ही देतो। आम्ही नुसतं नाही तर 500 बांधकाम कामगारांना घेऊन येऊन पूर्ण या ठिकाणी घेराव घालून अर्धनग्न आम्ही आंदोलन करणार आहोत। याद राखा, आज सोलापुरामध्ये पालकमंत्री आहेत, पालकमंत्र्यांना सुद्धा भेटण्याचा आम्ही प्रयत्न करतो, जातो, भेटला ठीक आहे, नाहीतर त्यांनी सुद्धा ते पालकमंत्री ते सत्ताधारीच आहे, भेटायला दिला तर याच्यामध्ये ताबडतोब बंद करा, गरीब कामगारांना न्याय द्या, भ्रष्टाचार बंद करा, टोकन पद्धत बंद करा आणि ते मस्तवाल असलेला तो कोण आहे ठेकेदार
सूरज आहे म्हण, चांद आहे का सूरज मला माहित नाही, परंतु सूरज आहे म्हण, त्या सूरजला सांगतो तू सूरज डुबल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.